सर नमस्ते. नमस्कार. नाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव उदय कुमार हिंगमरे, मनेराजुरी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. आपली जी केळीची व्हरायटी बघतो, केळीची व्हरायटी कोणती हो? ब्ल्यू जावा. ब्ल्यू जावा. हे जे पान आहे मला ना तुमचं उंची किती आहे? 6 फूट. 6 फूट. हे पान उभा केलंय का ह्याच्या पाठीमाग कोण आहे? आहे की? कोण आहे ह्याच्या पाठीमाग? कोणतं उभारले? उभारले. दिसत नाही. नाही दिसत. पानाची रुंदी किती असेल हो अंदाजे? 3 फूट आहे रुंदी. रुंदी. आणि उंची उंची 6 फूट आहे. मी कितीला उभारलो तुमच्यापासून? 6 फूट पेक्षा पण लांब आहे. आहे का नाही? म्हणजे तुम्ही आता 10 फुटावर 10 ते 15 फुटावर मी उभारलोय. तिथनं सुद्धा हे पान क्लिअर दिसत झूम होत नाही ते. नाही. एवढं मोठं पान आहे. आता पाठीमाग कोण आहे जरा बघा बरं साहेब. या पुढं. तुमच्या उंचीपेक्षा पान मोठं आहे का नाही? तिचं पान बघलं बघा. पाठीमागनं जर ठेवलं तरी सुद्धा काय होते हो? 1.5 फूट उंच दिसते पान तेवढं जेवढं मोठं आहे तेवढं पान आता दिसते बघा. म्हणजे राम सर म्हणतात बघा नेहमी, जेवढं मोठं पान तेवढं मोठं फळ. आनंद निर्मिती. साहेब तुम्ही काय म्हणता मगाशी? भारतामध्ये सगळ्यात सूर्यप्रकाश जास्त आहे. त्यामुळं हे जे बघतोय आपण, हाईट जरा बघलो, हाईट किती आहे ह्याची? 12 फुटाच्या आसपास. 10 ते 12 फूट आहे. लागण किती तारखेची साहेब? 26 मार्च. 26 मार्च. म्हणजे नुकता उन्हाळा चालू झाला आणि आपण लागण केली. ह्यावेळेला टेम्परेचर किती होतो 34-35 तर असतं सुरुवातीला? सुरुवात. आणि ज्या वेळेला फुल्ल टेम्परेचर होतं त्यावेळेला 41 आसपास. 41-42 पर्यंत टेम्परेचर ह्या वर्षी गेलं होतं. ज्यावेळेला ही जी जमीन आहे साहेब, ह्या जमिनीमध्ये अगोदर काय पिकत होतं? काय शाळू हायब्रिड. शाळूने हायब्रिड म्हणजे जिरायत रान जिरायत पिकं. आहे की नाही? ते किती उंचीवर यायचं आणि काय परिस्थिती असायची या रानात? शाळू केलं तर कमरे एवढा यायचा. त्याच्यावर कधीही गेलेला येत नव्हता. नाही. का बरं? त्याची उंची का वाढत नव्हती? रान झालको, रानात कसंच नव्हता. रानामध्ये कस नव्हता. नव्हता. आता ही जर केळी बघायला गेलो तर अगदी मोबाईल पूर्ण बेंड करावा लागतो, एवढा उंच गेलेला आहे. मग केळी कशी काय उंची गेली हो? केळी उंच गेली म्हणजे आम्ही एससीटी सगळं प्रोडक्ट वापरले. एसटी वैदिक सगळं वापरलं. कुठल्या स्टेजला वापरलं, काय काय वापरलं जरा सविस्तर सांगायचं. ज्यावेळेस प्लांटेशन केलं, हां तुम्ही जे शेड्यूल दिलं आम्हाला, हां सॉइल चार्जरच्या अळवण्या, हां. बाकी त्या पद्धतीने आम्ही एक फॉलो करत गेलो. त्याचं बर. म्हणजे किती डोस झाले आतापर्यंत? आमचे कृषी अमृतचे 3 तर डोस झाले त्याला. 3 बेसल डोस झाले. त्या बेसल डोस मध्ये काय काय ऍड केलं? कृषी अमृत, RNPH, SSM SSM आणि मायक्रोचार्जर. असे किती बेसल डोस गेले? 3 गेले. 3 बेसल डोस गेले. कधी कधी गेले हो? सुरुवातीला लागणीला गेला, हा. नंतर त्यानंतर 1-2 महिन्याच्या आसपास एक गेला. बर. त्यानंतर एक गेला, परत भरणीच्या वेळेस एक गेला. म्हणजे 2-2 महिन्याच्या टप्प्याने 3 बेसल डोस गेले. जे 3 बेसल डोस दिले त्याचा फायदा काय झाला का हो आपल्याला? फायदा आता तुमच्या समोर दिसतो साहेब. हे की नाही? ज्याला सुरुवातीला आपण 1 डोस दिला होता त्याचा लवकर रिझल्ट आला, दिसतच नव्हता रिझल्ट. रिझल्ट दिसत नव्हता. का बरं? कारण ह्या रानात काही नव्हतंच ना. हा. म्हणजे पहिला बेसल डोस हा माती चार्ज करण्यावर गेला, हे की नाही? दुसरा बेसल डोस दिल्यावर काय बदल झाला? त्याची ग्रोथ वाढली. ज्याला सुरुवातीला आम्ही ज्याला व्हिजिट केली त्यावेळेला व्हेरिएशन किती होतो? व्हेरेज म्हणजे 80% प्लॉट हा माझा खालीवरच होता, एकसारखा दिसतच नव्हता. हे की नाही? मला असं वाटत होतं की सक्सेस होतंय की नाही ह्या स्टेजला, असं वाटत होतं. एवढं म्हणजे बिकट परिस्थिती होती त्यावेळेला. आणखी आपल्या बरोबर किती जणांनी लागण केली हो इथं? आपल्या कितव्या लॉट मधले हे? तिसऱ्या लॉट मध्ये, हे की नाही? तिसऱ्या लॉट मध्ये ज्यांनी लागण केली त्यात सगळ्यात पाठीमाग आपलाच प्लॉट होता. माझा होता 100% होता. 100% पाठीमाग होता, हे की नाही? खरं कुठं? 100% बरोबर. मग त्यानंतर आपण जी काय भरारी घेतली त्यात काय बदल केला आणि काय यश आलं जरा सविस्तर सांगा सर. आता मी दुसऱ्याच्या प्लॉटला तसं नाव ठेवणार नाही, नाही, नाही. पण खात्रीशीर त्यांच्या सगळ्यात टॉपचा प्लॉट माझा आहे आता सध्या आहे. सध्या. मग पाठीमागून ओव्हरटेक करून तुम्ही पुढं कसं काय गेला जरा सविस्तर सांगा. त्याची सगळी कमी एसिटी वैदिक. वैदिकची. मग वैदिक नुसतं वापरलं, परंतु सविस्तर म्हणजे ड्रिप ऍप्लिकेशन काय दिले? आता सॉइल चार्जर, एनर्जी बुस्टर दिले, हा. पाणी जवळ तिथून लिप चार्जर दिलं, त्याला स्प्रे घेतले तिची. बर. आणि जास्तीत माझा फोकस सॉइल चार्जरचाच होता. आळवणी 2 कॅन मी ह्याला युज केले. किती? 2 कॅन. 20 लिटरचे 2 कॅन. किती झाड किती आहेत साहेब? हे 1000 झाड आहे. 1000. म्हणजे तसं अंतर किती हे? 7-5. 7x5 म्हणजे किती झाले हो? 5 हा. ओळीतलं 7. म्हणजे 1 एकर बरोबर क्षेत्र भरतंय हे, है की नाही? तशी आपण उन्हाळ्यात लागण करून सुद्धा आज महिना कुठला साहेब? नोव्हेंबर. म्हणजे ह्या प्लॉटनं अति ऊन, अति पाऊस
आणि ह्या वेळेला थंडी जर बघायला गेलो तर अजून सुद्धा थंडी किती वाजली हो? 3 वाजले 3 वाजले. 3 वाजता सुद्धा थंडी आहे. म्हणजे तिन्ही ऋतू ह्या प्लॉटनं बघितले आणि ते पण किती लेवलचे? हाय लेवलचे बघितले. तरी सुद्धा प्लॉट कसा आहे आपला? एक नंबर प्लॉटचा प्रश्नच नाही. ह्या प्लॉटमध्ये आता हे जे वेन बघतोय साहेब, कितव्या महिन्यात आलो हे? आता मागच्या महिन्यात वेन चालू चालू झालं म्हणजे ऑक्टोबरला. लागण किती तारखेची? 7व्या महिन्यात आला आता 8व्या महिन्यात 8वा महिना. 8वा महिना चालू आहे. 26 साहेब मार्चला तसं ही जी आपण व्हरायटी आणली, ही व्हरायटी कुठून आणली हो? ही इंडोनेशियाच्या ब्ल्यू जावा बेटावरची मूळ व्हरायटी आहे. आहे की नाही? तसं ह्या कंपनीनं आपल्याला म्हणजे कोणत्या कंपनीकडून आपण आणलं? राजन शाईन. राजन शाईन कडून आणलं. त्यांनी काय सांगितलं कितव्या महिन्यात वेन होतं टोटल 14 महिने घेते म्हणून सांगितलं. सांगितलं होतं. तसं बघायला गेलो तर आता हे ही 11 महिन्यात 12 महिन्यात हार्वेस्टिंग हार्वेस्टिंगला होते. येते. येतंय. म्हणजे किती दिवस अगोदर येते आपल्याकडे? 4 4 महिने अगोदर येते. 4 महिने अगोदर येणं म्हणजे इतकी सोपी गोष्ट आहे का हो? नाही. 4 महिन्याचा त्याच्यापेक्षा खर्च घड चांगली पडली आपली. पडले. त्यांची घड बारकी होते याच्यापेक्षा हं. आणि आपले त्यापेक्षा पुढे गेले. म्हणजे फण्यांची संख्या जर बघायला गेलो तर किती आहे हो ह्यात फण्यांची संख्या? 7 ते 9. 7 ते 9. किती? 7 ते 9. 7 ते 9. आणि ज्यावेळेला तुम्ही लागण केली म्हणजे आता आपल्या मनेराजुरीमध्ये किती एकराचा प्लॉट आहे हा टोटल? 100 एकर. आणि किती शेतकऱ्यांनी मिळून केलेला गट हा? 125. ह्या कंपनीचा म्हणजे राजन शाईन कंपनी आणि ब्ल्यू जावा केळी ह्यामध्ये हे सगळ्यात एकत्र केलेला कुटुंब म्हणजे सगळ्यांनी मिळून केला हा पहिलाच प्रयोग. पहिलाच साहेब देशात पहिला प्रयोग असेल. काय म्हणलो? देशात पहिला प्रयोग भारत असेल. देशातला 100 पहिला प्रयोग. 100 आणि एकर मनेराजुरीमध्ये हा. तासगाव तालुक्यात तुम्ही धाडस कसं काय केलं साहेब एकत्र येऊन? आता काय झालं साहेब, हं. हे सगळे श्रेय खंडोबांना आहे. बर. आणि आम्ही जेव्हा आमच्या ऑफिसमध्ये बसायचं हा. तेव्हा आमची चर्चा व्हायची काहीतरी नवीन केलं पाहिजे. म्हणजे तसा तासगाव तालुका तसा द्राक्षासाठी नावाजलेला. बर द्राक्षाची सध्या परिस्थिती तुम्हाला पण माहिती आहे. बर. म्हणजे दरवर्षी वेगळं काहीतरी नैसर्गिक आपत्ती येते आणि काहीतरी. मग त्यानंतर खंडोबा पवार असतील, आमचे मित्र विश्वित पाटील असतील, बर तसे ह्या दोघांनी मला ह्यात ओढायचं श्रेय ह्या दोघांचं. बर बर. हे दोघं म्हणायचे काहीतरी लावा, पण मीच म्हणायचं बघूया करूया असं यात गेलं. हं. परत ह्यांनी मागा लागल्यानंतर आमचं असं ठरलं काहीतरी वेगळं करू म्हणून सगळी माहिती खंडोबाने ऑलरेडी आधी घेतली होती. बर. त्यानंतर आम्ही काही शेतकऱ्यांनी इकडे करमाळा साईडला व्हिजिट केली. हं. तिथलं बघून मग आम्ही हा धाडसा निर्णय घेतला. ते पण त्यात 1-2 आम्हाला एकर न शेतकरी करता काय झाली नंतर. 1-2 एकर न करता 100 एकराचा प्रयोग केला. आणि केला तो केला साहेब सगळ्यापेक्षा टॉपला आपण आहे. ह्या कंपनीमध्ये सुद्धा एवढं विक्रम कोणी केला नाही. नसेल. म्हणजे देशातला पहिला प्रयोग जर असेल तर एक विक्रमच म्हणावं लागेल साहेब. आणि त्यात आपण यश पण मिळवले. तर परवा साहेब कलेक्टर साहेबांनी एक बायसेलर मीटिंग ठेवली. मीटिंग घेतली होती. त्यामध्ये कलेक्टर साहेबांनी सुद्धा एवढी स्तुती केली ह्या व्हरायटीची की ही व्हरायटी त्या म्हणजे जवळजवळ 60 तिथे स्टॉल होते. किती होते साहेब? 60 सगळ्यात जास्त गर्दी ब्ल्यू जावाच्या व्हरायटीवरती. ह्याच्यावर होती, स्टॉललाच होती. साहेब तुम्ही आला होता? हो, मी होतो. काय त्यात वैशिष्ट्य मला काय वेगळं पण काय जाणवलं? एक नवीन व्हरायटी असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. वेगळा. काहीतरी नवीन केलं पाहिजे. हं. आणि आता जुन्या पारंपरिक शेतीकडे लोकांचं आता हे राहिलं नाही. बरोबर आहे. त्यामुळे कलेक्टर साहेबांनी स्वतःसाठी हे तुम्ही कसं केलं, कसं शक्य झालं. आता ह्याचं शेड्यूल तर आम्ही हे सगळं आम्हाला एससीटी वैदिक यांनी आम्हाला शेड्यूल बसवून दिलं. त्यांच्या सल्ल्यानुसार हे चाललेलं आहे. आताच जर बघायला गेलो तर ह्या वर्षी पावसाळा कधी चालू झाला हो? मे पासून 15 मे पासून चालू झाला. आणि थांबला किती दिवस झाले आता? मागच्या महिन्यात ऑक्टोबर पर्यंत पाऊस होता. किती महिने पाऊस पडला ह्या वर्षी? 7 महिने. 7 महिने. साहेब तसा पावसाळा किती महिन्याचा? 3 ते 4 महिने. 4 महिने पावसाळा, 4 महिने उन्हाळा, 4 महिने हिवाळा. बरोबर आहे की नाही? म्हणजे एक ऋतू त्यांनी पूर्णपणे खाऊन टाकला. हिवाळा हा फक्त 1 महिन्याचा राहिला आता ह्या वर्षी, आहे की नाही? तर 2 महिने ज्यावेळेला पाऊस जास्त होतो त्यावेळेला केळीची परिस्थिती काय होते हो? परिस्थिती अडचणीची होती. सगळे मुळे बंद पडतात ना. हा. आणि वाढ थांबते सगळी. वाढ थांबते. तसं काय झालं का हो? पाऊस नाही झालं. ग्रोथ बघा की पानांची 2 पानांच्या मधली जी साईज आहे हा. त्याच्यावरून लक्षात येते कुठं पानाचा गुच्छा झालाय का अजिबात झाला नाही. नाही प्रत्येक पानामधली जी साईज आहे साईज ती आहे अगदी बरोबर चालल्या. मॅच होत जाते. हा, तर ती वाढ एकसारखी वाढ म्हणजे होत गेली. विनी जी आहे विनी आता ही पाठीमाग बघा ही साहेब इथं दाखवतो. वाढ एकसारखी होत गेलेली आहे. हा. त्यात काही सुद्धा बदल म्हणजे बदल होत व्हेरिएशन गेले. काय दिसत Variation नाही. नाही. म्हणजे ज्याला पाऊस जास्त होतो त्याला नायट्रोजन लेवल हाय होती. होय होते. ज्याला पाऊस जास्त पडतो नायट्रोजन लेवल हाय होती त्याला पेरातलं अंतर वाढतंय. होय. नुसतीच हाईट वाढती आणि केळी लवकर पडत नाही. हो. तसं नाही ह्या तसं नाही. म्हणजे उंचीच्या प्रमाण साहेब याचा बुंदा म्हणजे वाढत गेला. वाढत गेला. बुंदा पण त्याच जाडीचा आहे. हो. तसं ही व्हरायटी बघायला गेलो तर तशी उंचीला जास्तच आहे. परंतु आपल्याकडे बघायला म्हणजे बुंदा पण मोठा झालेला आहे. होय. त्याचं वैशिष्ट्य काय असेल?
एससीटी वैदिकच्या स्पेशल डोस मुळेच हे झालंय. आता ह्या रानात जर साहेबांनी सांगितले की जुंधळ केवढं येतो तो, कमरे एवढे जास्ती असते. त्याला कधी म्हणजे कणीस आलं होतं का? धान्य हा प्रकारच कधी आला नाही. धान्य फक्त कधी येत? वैरण म्हणूनच. का बरं धान्य येत नव्हतं? रानात काही कसंच नाही. ताकदच नव्हती. ताकद नव्हती. ही ताकद किती बेसोल डोसमुळे? 3 बेसोल डोस. म्हणजे एससीटी वैदिक बरेच शेतकरी म्हणतात की परवडत नाही. साहेब परवडत हा विषय नाही. आपण जर केमिकलची जे आपण सोडतोय त्याचं जर ह्याचं कॉस्टिंग काढलं हा. तर तेवढंच जाते. तेवढं तर जातं. काय जमीन आपली चांगली राहते, ऑर्गॅनिक राहते. हम्म. आणि त्याचे रिझल्ट तुम्ही समोर बघतायच ना. बरं. केमिकलचं काय सलाईन सारखं आहे, दिलं की तेवढं पुरतं 4-8 दिवस रिझल्ट देणार नाही, परत मागचं ते पुढं. मागं तसं पुढं. तसं जमीन एवढी सुपीक करणं एवढा फास्ट कमी दिवसात शक्य आहे का हो? नाही. केमिकल मध्ये असं एखादं कुठलं प्रोडक्ट आहे का तुम्ही घातला आणि लगेच जमीन सुपीक झाली? होऊ शकत नाही. हा, कधीच होत नाही. मग एससीटी वैदिकमुळे आपण किती बेसोल्ड दिले? 3 दिले. किती किती बॅगचे दिले साहेब? कृषामृत किती किती गेलं असेल आतापर्यंत? 20 बॅगची 3 दिली. 20 म्हणजे टोटल 60 बॅगा साहेब नुसत्या कृषामृत गेलेलं आहे. आणि RNPH किती गेले साहेब? त्या काय पद्धतीने रेशो? तुम्ही जे डोस दिलता का हम्म. शेड्यूल त्या पद्धतीने आपण म्हणजे दिलं. 3-3 किलोचे 3 डोस गेले. हा. म्हणजे 60 बॅग कृषामृत आणि 3-3 किलोचे 3 सेट. आणि म्हणजे 2 किती? कॅन Soil charge. सॉइल चार्जर. म्हणजे ह्याचा फायदा जर बघायला तर माती जिवंत करून ह्यानं उत्पादन घेतलेलं आहे. साहेब तुम्हाला असं कधी वाटत होतं का ह्या रानात एवढा मोठा डोलारा उभा राहील? साहेब मी सांगतो की ज्यावेळेस माझी केळीचं प्लांटेशन हा. झालं तर मी तुम्हाला कॉल केला, तुम्ही व्हिजिटला आला. बरोबर. तुम्ही स्वतःहून म्हणलं की ह्यात काय नाही, ह्या रानातच काय नाही. ह्या रानात काय कस? तशी परिस्थिती अशी होती की नवीन पान निघाले, खालचं पान करपायचं हा. आणि माझ्या बरोबरच्या लागणी बऱ्यापैकी पुढे सरकलेले होते. म्हणजे त्यांचं रुटीन लागलं होतं. हा. मी सुद्धा हा बोलवतो हे आपल्या हातून आता काही सक्सेस होत नाही. बर. पण परत एकदा तुमची माझी बोलणं, तुम्ही आला, हा. तुम्ही डोस दिला, त्या पद्धतीने जे केलं ते मला पण होप्स वाटायला लागलं. बर. त्यात काहीतरी आता चांगलं घडत आहे. तुम्ही सगळ्यात पाठीमागाय म्हणताना तुम्ही जास्त ताकदीनं काम पण केलं हो. आहे की नाही? म्हणून त्यात आपल्याला यश पण आलं साहेब. 100%. म्हणजे जेवढं घालल तसं रिझल्ट येते. म्हणजे म्हशीला बघा, म्हैस जर दूध कमी देत असेल तर काय केलं पाहिजे हो? चारा पाणी वाढवलं पाहिजे. चारा पाणी खाद्य. वाढवलं पाहिजे. बरेच शेतकरी काय करतात साहेब, आपलं पीक जर कमजोर असेल तर त्याकडे लक्ष देत नाही. 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 तर शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे हो? लक्ष दिलं पाहिजे आणि त्याला जादा डोस दिला पाहिजे. हा, त्याची डिफिशियन्सी भरून काढली पाहिजे. म्हणजे त्याची जी काय कमजोरी आहे त्या कमजोरीवर काम करायचं असेल तर एससीटी वैदिक शिवाय पर्याय नाही. नाही. आणि हाच जर पर्याय आपण केमिकल मध्ये निवडला, जर पोषण जास्त नसेल केमिकलचं जास्त दिलं तर काय होईल हो? आणि केमिकलमुळं व्हेरिएशन दिसलं असतं तुम्हाला. काही झाडं मोठी बारकी असं सगळं झालं असतं. जमिनीत 10 निर्माण होतो साहेब. आणि तेवढ्या पाणी- किलोच आपण 60 पोती केमिकल ह्यात घालू शकत नाही. नाही. आणि जर घातलं तर त्याचे दुष्परिणाम दिसणार. साहेब आता एक उदाहरण सांगतो. हा. आमच्या गावात 3 ते 3.5 हजार एकर द्राक्ष बाग आहे. किती? 3 ते 3.5 हजार एकर. मनेरा हं. द्राक्ष. 80% सगळी द्राक्ष बागाच आहे, तुम्हाला पण माहिती. बरोबर. आमचा निर्णय असा आला की ज्यांनी ज्यांनी लावायचे त्याची आपण सॉइल टेस्टिंग करू. होय. हा. आमचा गृहम असा होता की ज्या रानात द्राक्ष बाग आहे त्याच्यात ऑर्गॅनिक कर्ब हा चांगलाच असणार. बर बर. कारण एवढं शेणखत घालतोय, एवढं रासायनिक दरवर्षी त्याला हा, काहीतरी वापर. पोषण दिलेलं असतं. Actually भरमसाठ. त्याचे रिपोर्ट बघणं ते एकदम शॉक झाले. ऑर्गॅनिक कर्ब 0 आहे. 0 मायनस. मायनस मध्ये. बर. केमिकल 50-40. काय जमिनीचे वाटोळ होत हे त्यावेळेस समजलं त्यावेळेला समजलं आपल्याला. त्यावेळेला निर्णय तुम्ही घेतला की केमिकल वापरायचं नाही. नाही. म्हणजे आज पण वापरलं त्यामुळे आपण फायद्यात आहे का तोट्यात आहे साहेब? तोट्यात आहे. तुम्ही मगाशी म्हणाला की केमिकलमुळं माझा काय झाला, किस्सा रिकामा झाला. आता वैदिकमुळे काय वाटते साहेब? समाधान वाटते ना. समाधान आहे. बरं, किडीनंतर ह्याचा रिझल्ट पुढच्या पिकाला दिसणार आहे. नुसती साहेब ह्या मातीची परिस्थिती अगोदर काय होती हो? म्हणजे कशी असायची? जमीन कडक असायची का? हाडच हो जमीन, काही नाहीच. आणि आता कशी आहे आता सुपीक तुम्ही चालल्यानंतर लक्षात येते साहेब. साहेब? एवढा पाऊस पडला, खरं जमिनीमध्ये जर बघायला गेलो तर तणांचा प्रादुर्भाव कमी आहे. कमी. कसं काय बरं? ते सगळं म्हणजे काय म्हणतात त्याला, वैदिक हे पिकाचं अन्न आहे. तणाला केमिकल हे तणांचं अन्न आहे. म्हणजे केमिकल घातल्यानंतर काय येतं हो जास्त? तण. दोन जास्त. तण जास्त येते. आता ह्यात जर शेतकरी बोलायचं, एवढी शेतकरी गोळा झालेत, ह्यांना कोणी बोलवून आणलं का हो? नाही. एवढी शेतकरी साहेब स्वतःहून आकर्षित होते. का बरं आकर्षित होते? एसिडी वैदिकचे ते साहेब रिझल्ट आहेत आहेत. 100%. बरं. मी खात्रीला एक सांगतो 100%. आणखी टाकाऊतून टिकाऊ करायचं असेल तर ह्याच्याशिवाय पर्याय नाही. साहेब केळीचं एवढं मोठं पान कधी बघितलं होतं का हो? कधीच नाही. माणूस पाठीमागून दिसत नाही. नाही. कसला पण माणूस मोठा करा. आता माळ्यानं जरी पाठीमागं उभारले तरी सुद्धा दिसू शकत नाही. नाही. एवढं मोठं पान करणं आणि एवढ्या हाईटला जाणं, एवढी साईज करणं.
साहेब बांधली का हो आपण केळी? नाही एक आहे. आणि एकही वाकडे ना अजून खूप केळी. का बरं? ते सांगतो ना, ताकद आहे. हाईटच्या मानानं बुंद्याची त्याची घेरी वाढली. म्हणजे काय झालं माहितीये का साहेब, माणूस बेंड कधी होतो माहितीये का, त्याची लई उंची वाढली आणि जर त्या पटीत जर जाडी नसेल तर माणूस सुद्धा बेंड येतो बघा. येतो का नाही? म्हणजे त्याला कुबड येणं म्हणतात. तसं मातीत ताकद एवढी आहे की त्याचं खोड पण मजबूत झालं आणि त्या पटीत त्यानं हाईट पण गाठलेली आहे. त्यामुळे हे पडू शकत नाही. पडतं कधी? त्याचा फाउंडेशन कमजोर असेल तर, मुळी कमजोर असेल तर. तर मुळीसाठी काय दिलं सर आपण? मुलीसाठी आपण सॉइल चार्ज चार्ज दिलंय. परत किती दिवसात रिपीट ऍप्लिकेशन असते? आम्ही एक 8-8 दिवसांनी देतो. 8 दिवसात एकदा. आणि साहेब आम्ही ड्रेंचिंग करतो, ड्रिप न देत नाही. ड्रीप न देत No. नाही. Drenching. म्हणजे एकसारखा डोस सगळ्यांना पोचलेला हे सगळे श्रेय आमचं बंडू बेडगेचं साहेब. आहे. सर नमस्ते. तुम्ही स्वतः इथं काम करताय का नाही? सर तुम्ही किती वर्ष झाली शेती करताय? 10 वर्ष. करताय का नाही? ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला वेगळं पण काय आता तुम्ही इथं रोज कामाला जायत आहे का नाही? तुम्ही इतरांच्या पण रानात कामाला जात होता आणि ह्या पण रानात कामाला आहे. काय वेगळं पण काय जाणवते तुम्हाला? गारवा वाढतोय का इथं? गारवा. हा, हा. हे तर फवारे किती मारले हो? फवारा आमचा एकच आहे. ही वस्तू सांगतो, एकच वन्स मोर. एकच फवारा. एकच फवारा. एकच. किती महिने झाले? तो पण 1.5 महिने झाला असेल. प्लॉटला किती महिने 8 झाले? महिने झाले. 8 महिन्यामध्ये दीड केळीला महिन्यात. एक फवारा मारणं आणि केळी एवढी देखणी तयार करणं साहेब एवढी सोपी गोष्ट नाही. साहेब ह्याचं तुम्ही नुसती पानाची हाईट बघा, ह्याचं लष्टर बघा. पानाची पाठव ती पान घ्यावर आता. लष्टर बघा. पानाची पाठीमागची बाजू घ्या साहेब आता ती. तिची काळोखी बघा. आता ह्या पानाच्या पाठीमागची बाजू. आता मगाशी आपण बघितली ती पुढची बाजू. हे पावडर लावलेलं दिसते बघा. हा. लष्टर बघा पानावरचं. एवढं ते कोपऱ्यात साहेब हे फाटल्यात. प्लास्टिकचं पान आहे का ओरिजिनल पान आहे? बघा. एक आणि एक जी काय दिसते रेस दिसते सगळी एकसारखा आहे सगळं, आहे की नाही साहेब? तुम्ही आपल्या भागात केळी इतर व्हरायटीचे पण आहेत आणि ही पण केळी आहे, म्हणजे केमिकलचे पण केळी आणि वैदिकचे पण केळी आहे. दोन्ही तफावत काय जाणवते? खूप तफावत आहे. शब्दात सांगू शकत नाही साहेब. काय म्हणलं? शब्दात सांगू शकत नाही. ज्याला तफावत बघायला त्याने प्रत्यक्ष प्लॉटला व्हिजिट द्यावं लागतं. द्यायला पाहिजे साहेब. आता आपण जर ह्यात आलो, ह्यातनं आता आपल्याला बाहेर जावंच वाटत नाही. गार वाटते एवढ्या, म्हणजे आता बाहेर जर टेम्परेचर वाढलं तर टेम्परेचर भरपूर आहे, त्यात सुद्धा आपल्याला बाहेर जाऊ वाटत नाही. आमचे मित्र खंडूभाऊ हं. आमची चर्चा व्हायची प्रत्येक प्लॉटची, कुणाचा कसा आहे, कुणाचा विषयी पटना असं बसलं की आम्ही ऑफिसमध्येच आहे. तो माझा प्लॉट सुरुवातीला काय स्टेज होतं यांना पण माहिती आहे, यांना नरम पण होतं. तुम्हाला पण. हा, तुम्ही यांना 2 महिन्यापूर्वी म्हटलं हं. भाऊ एक दिवशी या. बर. त्यांना सुद्धा ते पटलं ना बघितलं. होय. हा. आश्चर्य वाटलं. आश्चर्य वाटलं. बरं. एवढं म्हणजे काय मी जोरात अतिशोक्ती किंवा ह्यांचं गुणगान गावतो किंवा तुमचं एससीटीचं उगाच गुण असा विषय नाही. रियालिटी आहे. जे खरं आहे ते खरं आहे. करायचं. म्हणजे जे काय आपण एसटी वैदिकचे जे काय पोषण देतोय त्याला लगेच रिस्पॉन्स पण देते. साहेब तुम्ही वैदिकडे वळण्याचं कारण काय? म्हणजे तुम्ही आता शेती किती वर्षाला केली? 10-15 वर्षाची केली. आहे. सगळी केमिकल शेती केली. द्राक्षामध्ये जेवढे पैसे मिळवले तेवढे पैसे मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना. काय सांगितलं? काय? मला सांगितलं खरं, इथे एकदा पुन्हा जेवढी सांगा. मिळेल तेवढी पुंजी सगळी गेली इथे. गेली म्हणजे पुन्हा जे काय मिळवलं ते सगळं घालवलं. पुन्हा आता जर मिळवायचं म्हणलं तर एसटी वैदिक मध्ये मिळवलेले पैसे वेस्ट जात नाहीत वाया साहेब. जात नाही. शेतीची काय झाली? Investment आहे. गुंतवणूक आहे ही. गुंतवणूक आहे. गुंतवणूक तुम्ही आज बँकेत जर पैसे ठेवले तर 12 वर्षांनी डबल होणार आहे साहेब. एसटी वैदिक मध्ये तसं नाही. 3 महिन्यात 6 महिन्यात 1 वर्षात तुमची परतफेड आहे. सर आणि पैसे पण हा पार्ट आहे. दुसरं जमीन आपली सुधारणा, पुढच्या पिकाला याचं बेनिफिट मिळत जाणार आहे. पुढच्या पिकाला मिळणार आहे, पुढच्या पिढीला सुद्धा माती आपण जिवंत देणार आहे साहेब. दुसरं हं. काय 100% ऑर्गॅनिक असल्यामुळे वैदिक साहेब. हा. ऑर्गॅनिकच्या पलीकडचं आहे साहेब आपलं. वैदिक आहे. ऑर्गॅनिक हे मृत अवशेषापासून तयार केलं जातं, वैदिक हे जिवंत अवशेषापासून तयार केलं जातं. आपण हे तुमचं वैदिकचं होतं ह्याचं जे पीक येणार आहे हा, चांगलं मिळणार आहे लोकांना. हे सुद्धा विषमुक्त येणार आहे. विषमुक्त मिळणार आहे. बर. आता कलेक्टर साहेबांनी साहेब कौतुक करावं. म्हणजे कलेक्टर साहेबांनी सुद्धा साहेब किती प्लॉट बघितले असतील, भयानक प्लॉट बघितले असतील. 100%. त्यांनी सुद्धा का बरं कौतुक केलं असेल आपलं? तुमच्या लक्षात आलं. साहेब सगळ्यात जास्त वेळ साहेबांनी आपल्या स्टॉलला दिला. चालेल. एसटी वैदिकच्या ब्ल्यू जावाच्या स्टॉलला जास्त वेळ थांबली होती ती, आणि त्यांना पण उत्सुकता होती. ते मग आम्ही स्टेजवर भेटायला गेल्यावर मला म्हणले तुमचा स्टॉल किती नंबरला आहे सांगा, की मी चुकून तिकडच्या तिकडे बाहेर कुठे जाऊ नये, बरोबर. मला आवर्जून तुमचा प्लॉट हे स्टॉल बघा. स्टॉल बघायचा आहे. इकडचे दुसरे हा, ब्ल्यू जावा आमच्या इथे लावायचे आधी काही लोकांनी लावली. हं. 100% खंडोबा केमिकल होय. हा, कंपनीचा असा दावा होता की हा गड
13-14 किलो हायेस्ट त्याचं वेट मिळेल वेट मिळेल हार्वेस्टिंगला. हार्वेस्टिंग हा. परवा आपलं जे एक्झिबिशन झालं सांगलीत हम्म. त्या दिवशी आपण घड्याचा वेट केला. ते पण साहेब अजून किती महिने अवकाश आहे त्याला? 1.5 महिना हार्वेस्टिंगला वेळ आहे. अजून त्या अवकाश आहे. दिवशी आपलं 17 किलो वजन आलं. कच्च्या फणीचं साहेब, कच्च्या घडाचं हा. वजन नसलेलं. 1.5 मंथ ज्यावेळी हार्वेस्टिंगला 20 प्लस भरायला पाहिजे 100%. साहेब वजन कधी भरतो? गुढी कधी येते? पोषण चांगलं असतं. शेवटच्या 2 महिन्यात त्याचं गुढी भरणं म्हणा, वजन भरणं हे शेवटच्या 2 महिन्यात होत असते. म्हणजे जी अगोदरची वाढ होती ही वाढीच्या अवस्थेतली 17 किलो आहे. आणि शुगर वाढ, साखर उतरायची आहे साहेब. शुगर उतरायची आहे त्यात. किती वेळ हो साहेब? 20 प्लस 20 प्लस. साहेब ह्या कंपनीने सांगितलं होतं का हो कधी? नाही किती किलो सांगितलं? 14-15ची 14-15 शेवट झाला. शेवट झाला. साहेब 5 किलो म्हणजे एवढी सोपी गोष्ट आहे का? नाही एक्स्ट्रा 5 किलो काढायचं 5 किलो मिळाले. म्हणजे 1000 जर रोपं धरली आणि 5 किलोने एक्स्ट्रा अवरेज धरलं, 5 टन झालं ना. 5 टन साहेब एक्स्ट्रा. सर प्लस कमीत कमी काय दर आहे हो? आमचं 100 रुपयाची आमची मागणी आहे. मागणी. जर म्हणतो मी साहेब कमी रेटने जरी गेला, कमीत आज वसईचा रेट काय आहे साहेब? वसईचा रेट एक्सपोर्टचा 15 रुपये. 15 रुपये. आपण 30 रुपयांनी जरी राजन शैल कंपनीने जे आपल्याला 30 रुपये ठरवले, कमिटमेंट केलेले 30 रुपयांनी ठेवले साहेब, जो काय आपला खर्च झालाय साहेब हा 5 टनाचे 1.5 लाख रुपयाचे पैशात निघणार आहेत आपले निघणार SCV. आहेत. एक्स्ट्रा. म्हणजे एससीटी वैदिक साहेब फुकट आहे का विकत आहे? नाही, फुकट मला किंवा विकत पण तेवढे पैसे त्यात प्लस मध्ये प्लस निघून मध्ये जाणार निघणार आहेत. आहे ना. म्हणजे केळी साहेब अगोदर पण केमिकलवर केली असती तर त्याला पण काय खर्च करावा लागला असता का नाही? म्हणजे एससीटी वैदिक वर आपण 5 किलो एक्स्ट्रा काढले, होय. 5 किलोनं हिशोब केला आपण, 5 टन एक्स्ट्रा आले आणि 30 रुपयांनी जर हिशोब धरला तर 5 त्रिक 15, 1.5 लाख रुपये आपण झाले. रोपा सकट, ड्रीप सकट, सगळे खता पैसे सकट सगळे पैसे एससीटी वैदिक फक्त वापरल्यामुळं आपलं निघतात. एक्स्ट्रा पैसे मिळतात. बोनस आहे. बोनस आहे साहेब हा. हो. साहेब हा बोनस मिळणे इतका सोपी गोष्ट नाही. राहिलेली नाही. जर पूर्ण हार्वेस्टिंग केलं तर साहेब किती रुपये होतील अंदाजे? 30 रुपयांनी हिशोब केला तर आपण मगाशी हिशोब केला साहेब तर 7 लाख रुपये कमीत कमी होत आहेत आणि जास्तीत जास्त 15 लाख रुपये होत आहेत. आता बघा, 1000 रुपये आहेत. 20 प्लस जर घड धरला, हा. 20 टनाच्या पुढे माल आहे ना. 100 माल आहे. झालं तर साहेब 20 लाख 20 रुपये. लाख रुपये. 20 लाख रुपये आमची मागणी आहे. मागणी. समजा मिळालं का नाही हा विषय नाही पण ऍव्हरेज सांगा मला. अवरेज सांगा. कंपनीने 30 रुपये दर जाहीर केलेला आहे. हा 6 कमीत लाख कमी. रुपये झाले. कमीत कमी हा. ते 6 लाख रुपये झालेच. हा. आणि त्याच्या पुढेच मिळेल. समजा 50 रुपये जरी मिळाला हम्म. तरी बघा किती पैसे झाले. 10 लाख रुपये 10 लाख पहिल्या रुपये महिन्यात सहज आमचं 60 रुपयानं होय. मागितलं होतं. मागितला होता. मागितलं होतं. किती? 60 रुपये. 60 रुपयाने मागणी चालू झाली कमीत 60 कमी रुपये किलो. किलोनी. हो. साहेब आज जर मार्केटची परिस्थिती बघायला गेलो तर लोकल मार्केट काय दरात चालू आहे? लोकलला काय मार्केटला रेटच नाही. वसईला असेल 5 रुपये. 2 रुपये ते 5 रुपये मार्केट रेट असताना सुद्धा साहेब आपले 60 रुपये किलोने का मागितले असेल? हिची टेस्ट ह्याचे different आहे. गुणधर्म पण तसे चांगले आहेत, है की नाही? साहेब ह्याचे गुणधर्म काय आहेत? जरा सविस्तर सांगा एक सविस्तर. याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू चांगले आहे. हा. कॅल्शियम आहे, पोटॅश आहे, फॉस्फरस आहे, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. आणि हे शुगर असणाऱ्या माणसानं खाली तरी शुगर वाढत नाही. वाढत नाही. आणि दुसरं साहेब ह्या केळीचा फ्लेवर व्हॅनिला व्हॅनिला आईस्क्रीम व्हॅनिला आईस्क्रीम खाल्ल्यागत लागते. असे कुठलाही केळीमध्ये हा फ्लेवर नाही. नाही. त्याला पक्षी सुद्धा खूप आकर्षित. ह्याचं जेव्हा फुल असतं, ज्यावेळी ह्याच्यातून कोक्यातून बाहेर येते हा. त्यावेळी त्याचा जो गंध येतोय बाहेर ना, तो मधासारखा लागतो. अगदी टेस्ट मधासारखा लागतो. मधासारखा लागतो. आणि ह्याची जेव्हा पिकून ज्यावेळी माणूस खाईल हा. त्यावेळी त्याच्या लक्षात येईल किती टेस्ट टेस्ट काय असेल. सध्या तर आपल्या भागात कोणी हे खाल्लं पण नाही तर एक उत्सुकता राखली उत्सुकता. सगळ्यांना. तर हे भारतात साहेब महाराष्ट्रात पहिला आहे म्हणा. तसं हा एवढा देशात तर मोठा आहे हा पाहिजे. हे पीक आता एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठंच प्लांटेशन नाही. महाराष्ट्रात पहिलं गावात पहिलं आहे. राजूरमध्ये. बर म्हणजे ही ज्यावेळेला मार्केटला जाईल त्यावेळेला खाणाऱ्यांना पण एक काय साहेब एक आरोग्य हे चांगलं उत्साह म्हणजे साहेब एक समाधान आहे की विषमुक्त आपण लोकांना देतोय. ह्याच्यासारखं ह्यात लय मोठं साहेब समाधान आहे. कुठला पैसा हा विषय साहेब नगण्य. नगण्य पण विषमुक्त विषमुक्त आपण लोकांना देतोय. खात्रीशीर. खात्रीशीर आहे साहेब. आणि असं कधी होते का हो बघा, आपण ज्यावेळेला उत्पादन जास्त घेतोय त्यावेळेला माती ढासळते मग पीक चांगलं येते. साहेब ह्यामध्ये दोन्ही पण होते. होय. माती पण सुधारते आणि पीक पण चांगलं येते, बॅलन्स करते. बॅलन्स करते. आणि शेतकरी साहेब समाधानी आहे. समज. काय तुम्हाला काय वाटतंय आता? 100% साहेब. तुमचं अगोदरचं जे हे होतं सुरुवातीला लागण केली त्यावेळेला तुमची जी मानसिकता होती मी खचलो होतो साहेब कारण मी खरंय खोटं आहे? प्रत्येक मिटिंगला मी होतो. हा ह्यात आमच्या तिघांचाच पुढाकार. हा. लोकांना आम्ही परावर्तित केली की ही लाव्या व्हरायटी तुम्ही सगळ्यांना सांगत होता. प्रोत्साहित केलं. त्याची सुद्धा सगळ्यांची केळी एक नंबर आणि माझीच केळी बेकार. बेकार कारण की रानच नवीन होतं. हलकं टेम्परेचर एवढं नवीन पान निघाले की खालचं पान करपायचं हा
हा सगळा प्रॉब्लेम येत गेला ना. बर. आणि पुढे मे महिना परत जास्तच प्रॉब्लेम. परत तुम्ही जे आळवण्या दिल्या, सॉइल चार्जर वापरले, लिप चार्जर वापरले, त्याचे रिझल्ट हळूहळू दिसतात. म्हणजे एससीटी वैदिक साहेब आपण पोषणावर काम केलं. म्हणजे जी काय कमजोर होती माती, ती माती आधी सुपीक केली, त्यानंतर पीक धष्टपुष्ट झालं आणि हे आता आपण उत्पादन बघतोय. साहेब, ज्यावेळेला निसर्ग सगळा विरोधात जातो त्यावेळेला पोषणाशिवाय रोल कुठला राहत नाही. आणि तुम्ही जे काय काम केलं आजपर्यंत शेती तासगाव म्हणजे तासगाव तालुक्यामधले मनेराजुरीमध्ये द्राक्ष बागायतदारांनी हे हवेवर काम केलं. जे काय खर्च केला द्राक्ष बागेला, जमिनीवर काम केलं. जमिनीवर कधी कुणी काम करायला शिकवलं नाही. नाही. साहेब, राम सरनी काय सांगितलं, चर्चा सतत तुम्ही आला होता, हो. त्यातनं काय शिकायला मिळालं? माती बलवान झाली पाहिजे म्हणून सांगितलं. त्यावेळी पीक बलवान होईल हं. आणि मग उत्पादन बलवान होईल. पीक पैलवान, माती बैलवान तर पीक पैलवान, पैलवान. आणि पीक पैलवान तर शेतकरी धनवान. अगदी बरोबर. साहेब, शेतकरी समाधान कधी होईल? 4 पैसे आल्याशिवाय शेतकरी समाधान होत नाही. नाही. आणि तर- एससीटी वैदिकचा रिझल्ट समोर दिसतोयच. साहेब, माणूस खोटं बोललो, पीक खोटं बोलेल पीक का? खोटं बोलू शकत नाही. ह्या रानामध्ये हे नाही सांगतात. आता ही जमीन बघा, जमिनीची प्रतवारी बघितलं तर पूर्ण खडकाळ जमीन आहे, होय. है की नाही? आणि सगळं बारीक 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 भेगा पडलेत साहेब, खडकाळच आहे. तुम्ही सहज कुठली जरी माती घ्या साहेब, इथली एक मुठभर माती घ्या, तुम्हाला सांगतो ठीक आहे. त्याचा अभ्यास कसा करायचा. हा, घ्या. त्यात खड्यांची संख्या किती आहे बघा. सगळं खडच आहे. खड्यांची संख्या जास्त आहे, मातीची संख्या कमी आहे. कमी आहे. हे ह्याच्यावरनं कळते की हिला माती किती हलक्या प्रतीची आहे. बरोबर. तर साहेब, आपल्या 1.5 फुटाच्या खाली मोरम आहे. किती? 1.5 फुटाच्या 1.5 फुटाच्या खाली. आणि केळीला तर भारी जमीन लागते साहेब. आता ते आपण ड्रीप जोडतो, इनलाईन जोडताना उकरले, 1.5 फुटाच्या खाली मोरमच आहे. आता इथं बघा, हे आपण इथं हे काय म्हणते त्याला, सबलाईन काढलेले आहे. प्लॅन काढलेली. किती खाली आहे म्हणलं साहेब? खाली 1.5 फुटाच्या खाली मोरम आहे. सगळा मुरुम लागतोय. साहेब, ज्या वेळेला आपण केळी लावली त्यावेळेला तुम्हाला असं वाटत होतं का की वैदिक वर सगळं सक्सेस होईल, असं वाटत होतं का? असं वाटतच नव्हतं. हा, सुरुवात जशी तुमचं प्रोडक्ट वापराल तसे त्याचे रिझल्ट दिसाला दिसायला लागले. 100%. आणि असं वाटलं का कधी बाबा हे ग्रीप घेत नाही, काहीतरी केमिकल वापरावं, असं कधी वाटलं का? कधी, कारण त्याचे रिझल्ट साहेब दिसत होते. आज सॉइल चार्जर सोडलं नाही, 4 दिवसात त्याचे रिझल्ट मला दिसायचे. लगेच दिसायची. दिसायचे. म्हणजे त्याला कमजोरी कुठली जाणवली नाही. नाही. एससीटी वैदिकमुळे सर कमजोरी दूर झाली आणि पीक पण धष्टपुष्ट झाले. हो. आता ही जी आपली शेतकरी साहेब आज गोळा झालेत, कुठून आले तो? कर्नाटकात म्हणाले. किती किलोमीटर लांबून आले माहिती आहे का साहेब? 150 ते 200 किलोमीटर लांबून आले. का आले असतील? हे बघण्यासाठी उत्साह आहे त्यांना पण एक काहीतरी एक नवीन पॅटर्न गावलाय, सापडलाय, त्यांना पण एक उत्सुकता आहे. शेतकरी साहेब आज अडचणीत आहे. होय. शेतकऱ्यांना काय पाहिजे? बदल पाहिजे, बदल पाहिजे. पैसे मिळवायचं काय तर वेगळं साधन पाहिजे. अगदी अगदी बरोबर. साहेब नमस्ते, तुमचं गाव? 15-16 आमचं गाव खडकलाट, नाव सांगा साहेब. चिकोडी तालुका. माझं नाव आशिष कुमार पाटील. हा, आम्ही खडकलाटहून आलेलो आहे, चिकोडी तालुका, कर्नाटक. कर्नाटक. साहेब, हेतून तुम्ही 200 किलोमीटरवरून आला, आहे की नाही? काय वेगळं पण काय जाणवते सर या प्लॉटमध्ये? इथं वेगळं प्लॉट ह्याच्यामध्ये रान साधारण असलं तरी सुद्धा केळीचं जे बुंद आहे हा, ते भरपूर चांगल्या जाड आहे. प्रमाणात जाड झालेलं आहे. हा, पानाचं हे पण चांगलं आहे, हेल्थ चांगली आहे. हेल्थ चांगली आहे. हा, जमीन साधारण असलं तरी सुद्धा केळीचं वाढ जे आहे ती एकसारखी आहे. एकसारखी, एक प्लॉट एकसारखे आहे. एकसारखं आहे. साहेब, ही लागण कधी जाय माहिती आहे का तुम्हाला? हे पूर्ण टेम्परेचर मध्ये लागण आहे. फेब्रुवारी मध्ये लागण केलेली साहेब, हाय टेम्परेचर मध्ये इथं हे केलेलं आहे, प्लांटेशन केलेलं आहे. प्लांटेशन केलेलं आहे. हं. तरी सुद्धा आता सध्या तर आम्ही नोव्हेंबर महिन्यात हं. प्लॉट चांगलं दिसतंय. बर साहेब, ह्या वर्षी पाऊस पण भयानक झाला. साहेब, केळी कुठल्या रानात केली जाते? हो, शेडू रानात आणि काळ्या रानात जास्त चांगलं येते. की येते हे माड रानात सुद्धा जवळजवळ त्याच्यापेक्षा चांगलं, म्हणजे growth दिसायला काळ्या लागली. रानात जशी जमणार नाही त्याच्यापेक्षा चांगली, चांगलं आणि एकसारखं. एकसारखं आहे. साहेब, तुम्ही कुठली कुठली पिके केली आतापर्यंत? आम्ही ऊस, तंबाखू आणि केळी केळी. तुम्ही केळी पण केली होती. केळी केली. ह्यात वेगळं पण काय झालं सर? ह्यात ग्रोथ एकसारखे आहेत हा, आणि झाडाचं संख्या पण चांगलं दिसायला लागलंय. दिसायला लागले. बर साहेब, आणि याचं लस्टर बघा तुम्ही. लष्टरचा साहेब पावडर लावले का दिसते? पावडर लावलंय. हो. एकसारखं दिसते साहेब. ह्यात व्हेरिएशन कुठे दिसत? आता बघा साहेब, मी खालचं पण केळ बघतोय आणि वरचं पण केळ दाखवतोय. सगळं एकसारखं आहे, म्हणजे साच्यातनं काढल्यागत दिसतंय सगळं. दुसरी गोष्ट साहेब, याला आपण फंगीसाईड कुठलं वापरणार नाही, कीटकनाशक कुठलं एकही स्प्रे घेतलेलं नाही. साहेब, 8 महिन्यात साहेब एक फवारणी केली. किती एक फवारणी. तुम्हाला पडते साहेब? नाही, आम्ही जवळजवळ 7-8 फवारणी तर घेतलेलं साहेब, हे होतं. रियालिटी आहे हा. काय? हे वस्तुस्थिती बोलतोय. हो. उगाच साहेब आले म्हणून त्यांचा मोठेपणा, त्यांच्या कंपनीचा, ही वस्तुस्थिती. म्हणजे राम सर म्हणतात ते खरं आहे साहेब. ज्याला मातीवर खर्च करतो, माती ज्याला श्रीमंत होते
त्याला फवारणी करण्याची गरज नाही. श्रीमंत कुणाला केलं पाहिजे? जमिनीला मातीला. माती श्रीमंत झाली की मालक ह्या श्रीमंत होणारच आहे, शेतकरी श्रीमंत होणारच आहे, परंतु मातीला श्रीमंत करायची आपली दानत पाहिजे साहेब, त्याला त्या ताकदीनं घातलं पाहिजे. हे साहेबांचा जर इतिहास बघायला गेलो तर सगळ्यात पाठीमागं होती, तर त्यांना एवढी जिद्द होती की मी काहीतरी वेगळं करणार आहे आणि ओव्हरटेक करणार आहे. साहेब आपण रस्त्यानं जात असतो, आपली गाडी असते 40-50 आपल्याला ज्यावेळेला ओव्हरटेक कोणतरी करतंय त्यावेळेला आपल्याला पण काहीतरी वाटतंय ना, आयला आपल्याला कोणतरी ओव्हरटेक केलं चाललाय, त्यावेळेला आपण काय करतो? मूठ वाढवतो. स्पीड वाढवतो. तसं केमिकलमध्ये काय आहे साहेब, फवारणीला स्पीड वाढवून उपयोगाचं नाही, त्याला मातीला स्पीड वाढवणं तितकंच गरजेचं आहे. साहेब तुमचं नाव सांगा सर. नमस्कार. नमस्कार. आम्ही खडकलाट चिकोडी तालुका कर्नाटकमधून आलेलो आहे. हा, आम्ही राम सरांच्या कार्यक्रमाला गेलतो. चर्चासत्राला आला होता. चर्चासत्रात तो आम्हाला याला बेडक. बेडकला आलता. हा, ते राजू गावडे म्हणून आमचे मित्र आहेत. हा, त्यांनी सर्वप्रथम हे वैदिकचं त्यांनी उपयोग सुरू केलं. हा, त्यानंतर आमचं पण रान भरपूर आहे. ऍक्च्युली मला शेतीत इंटरेस्ट नव्हतं. हम्म, आणि ज्या टायमाला राम सरांचं मी ते कार्यक्रमला आलो त्या टायमाला वैदिक म्हणजे रासायनिक आणि हम्म. हे जे ह्याच्यानं त्यातला बदल कळाला. कळाला. हा, आणि आम्ही बाबा शेती करायला कुठंतरी चुकालंय हे कळालं. आम्हाला त्या मीटिंग मध्ये मला कळालं. हा, आणि त्या सरांची पण आमची तवाच ओळख झाली. सरांचं नाव पवार सर. हा, बंडू पवार. त्या टायमालाच आम्ही म्हणतात आम्ही एकदा येणार आहे, इथं बघणार आहे. हम्म. तेच बघून आम्ही सगळे आम्ही खडकलाटची गावची आमची हे आमचे गाव कामार पाटील आशिष पाटील आहेत. हा, आमचे यल्लाप गावडे आहेत, राजू आहेत, हम्म. घरचे आणि आमचे राजू गावडे ते आलेले आहेत. हा, तेच आम्हाला इथं हे बघितल्यावर आम्हाला पण आनंद वाटला. आणि आम्ही पण एक काय तर या टायमाला युनिट पण आणि शेतकऱ्यांची युनिट करून एक फॉर्म करून म्हणजे सगळे 5-6 शेतकरी मिळून आम्ही पण हे ग्रुप शेती केली करायचं आम्ही पण निर्णय घेतलेला आहे. हा. आणि याच्यावर आम्ही 100% याच्यावर एससीटी केसीटी वैदिक पण काम करणार हे आम्ही निश्चितच केलं आहे. आणि हे बघितलं तर आम्हाला हे क्रॉप बघितलं तर फारच आनंद वाटला. का म्हणजे आम्ही पण केळी लावतो, हम्म, परंतु आम्ही पण ऊस लावतो, परंतु आमची ग्रोथ नसते. आम्ही ते जास्तीच काय आम्हाला कसं असतंय, आम्हाला शेतीमध्ये मातीला जसं ताकद द्यायची ते आमच्या डोक्यात आधी येत नव्हतं. हा, आम्ही लोक काय करतो त्याच्या मागे आम्ही फॉलो करत तेच करत आम्ही Regular. सुरू करत होतो. बर. परंतु याच्यामुळे आम्हाला चांगलं संधी मिळाली आणि बघायला मिळालं आणि काही शिकायला मिळालं. आणि म्हणलं हे 2 नंबर रानात एवढं शेती पॉवरफुल करतात तर आमच्या ठिकाणी तर 1 नंबर आहे. आमचं काळी जमीन आहे, आमचा पाऊस चांगला आहे तिकडचा. हो, तुमचं तर तिथं ड्राय एरियामध्ये पण तुम्ही एवढं ग्रोथ विक्रमी उत्पादन घेत असेल. हे कुठं ना कुठं राम सर आणि तुमचं हे वैदिक वैदिक ह्याच्यानंच ते सक्सेस झालं हे माझं म्हणणं आहे. मत आहे. सांगून ओके. सर नमस्ते. साहेब नमस्ते. हा, माझं नाव यल्लाप्पा गावडे, मी खडलाटून आलोय. साहेब तर हे प्लॉट बघितला का नाही, हे केळी आम्ही पण म्हणजे केळी करतोय तिकडं. हा, ह्याच्यावर फंगीसाईडचं आणि कीटकनाशक एकही फवारणी व्हायला नाही हे असं आम्हाला वाटतच नाही. घ्यावेशी सुद्धा वाटत नाही घ्यावीची नाही, ह्याच्यावर अजून एकदा सुद्धा फवारणी व्हायला नाही. एक पटण्याचं काय साहेब त्यांनी एक फवारणी घेतली ते पण पोषणाची घेतली. नाही, हा मान्य आहे, पण मी आम्ही त्या जमिनीतच उभारलोय. हा, मी काही खोटं नाही, सांगतो नाही, आम्हाला पण न पटण्याचं काय कारण आहे, आम्ही पण केळी करतोय. ते सांगतोय. अगदी 4 नाही, 8 वापर 10 एकच दिवसाला spray झाला माझा. तेल एकच. आता कसं आहे, सर, म्हणजे तसं नाही, फंगीसाईड- नाही, कसं आहे साहेब, शेतकरी बघा. ते साहेब राम सर नेहमी म्हणतात बघा, ज्यावेळेला रोग येतो त्यावेळेला शेतकऱ्यांना कधी दुकानदाराला विचारलं का ह्याला काय पोटाला घालू? कमजोरीमुळे रोग आला, त्याची कमजोरी कधी दूर केली का? नाही केली. रोगावर काम करायची सवय लागली. ठीक आहे, हे काय आपलीच दोष नाही, हा निसर्गानं आपल्याला आजपर्यंत लहानाचं मोठं तेच केलंय, बघितलंय आपण ते. तेच की आम्हाला तेच सांगलो मी. हा. आम्ही बी आता मुळात आता केळी करतोय, हम्म, पण आता एवढा ह्या वर्षी पावसाळा जोरात झाला, हम्म. एवढ्या सगळ्या गोष्टी घडून सुद्धा ह्याला एवढं म्हणजे कशाचा पण प्रादुर्भाव झालेला नाही. झालेलं नाही. हा, हा, आणि एवढं प्रादुर्भाव झालेला नाही तो नव्हतं, त्याला फवारणी सुद्धा नाही केमिकलचं. हा. आम्ही आता ते करतोय, मी 8-10 दिवसाला फवारणी घेतोयच मी. तरी सुद्धा साहेब ते रोग नियंत्रणात येत थांबत नाही. फायदा असा झाला, हा. कृषी अमृत वापरल्यामुळे खंडोबा जमीन भुसभुशीत हा. झाली. पाऊस एवढा पडला, जमीन भुसभुशीत असल्यामुळे पाणी लिचावलं. लिचावड झालं साहेब. जमिनीत पाणी कधी मुरतं माहितीये का? ज्या वेळेला गांडूळ जास्त असतील त्यावेळेला. गांडूळ काय करतो साहेब? हा? न झोपणारा प्राणी कुठला? गांडूळ. तो काळभर झोपत नाही, सारखा फिरत असतो. जमिनीत काय केली त्यानं? चाळण केली, भुसभुशीत केली जमीन, त्यामुळे पाणी
आणि खाली मला एक अशी होती की खालच्या साईडला हा एक 5-10 झाडात पाणी साठत होतं हा. मग तिथली रोपं जातील हा पाण्यानं असं वाटतं भीती होती. एक रोप गेलं नाही साहेब. का बरं गेलं नाही साहेब? ते त्याला पोषण मिळालं चांगलं जर त्याला पोटाला दिलं पाणी निचरावून गेलं. तर ते कसं सोडून जाईल आपल्याला? जाऊ शकत नाही. ते काय जाऊ शकत नाही. कृषी अमृत कृषी अमृत. साहेब तुम्हाला वेगळं पण काय जाणवत तेच म्हणतोय की मी आता एवढं म्हणजे निसर्ग कोपलाय तरी सुद्धा साहेब हे पीक हाय असं उभारले हाय है की नाही? केमिकलचा जरा सुद्धा वापर न करता हं. फक्त एससीटी वैदिकवर असं जर येत असेल तर प्रत्येक शेतकरी हे वापरायला हरकत नाही असं सांगतो बघा मी. तुम्ही साहेब केमिकल शेती करता होय, होय. किती वर्ष झाली शेती केली? मी 15-20 वर्षाला करतोय तुम्हाला आता असं वाटतंय का हो की बिगर केमिकलची शेती होऊ शकते? ते बघितलं वाटतंय हा हे डोळ्यानं जोपर्यंत बघत नाही हे बघितलं वाटतंय वाटतंय. हो. तुम्हाला काय वाटतं साहेब आता वैदिक वापरावं असं वाटतंय का नाही? 100% वाटतंय का? आणि गाडवे साहेब आमचं जेव्हा फायनल झालं हम्म. 80 एकर प्लांटेशन पहिल्या मिटिंगला तुम्ही पण होता. होय खंडोबाने स्ट्रिक्ट सांगितलं हं. होतं ज्याला हे युज करायचे त्यांनीच लावा नसेल तर लावून लावून म्हणजे वैदिक वापरायचं असेल तरच या गटात यायचं नाही तर गटात यायचं नाही. ही स्ट्रिक्ट वॉर्निंग होती. 100%. तुम्हाला तुम्ही होताच मिटिंगला हो हो सर नमस्ते. नमस्ते. प्लॉट बघून काय वाटते साहेब आता? प्लॉट बघून सर एकदम म्हणजे वेगळं पण आहे म्हणजे प्लॉट मध्ये कसं आहे हं. एक तर ह्या ब्लू जवा ही व्हरायटी तर इथं आपल्या म्हणजे भागात म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातच नवीन देशात पहिल्यांदा आहे. देशातच नवीन हं. आणि कसं आहे एवढं मोठं धाडस म्हणजे कसं आहे हे धाडस कधी होऊ शकते ज्यावेळी ग्रुप शेती होती ना ग्रुप शेती आणि काहीतरी बदल करायची काहीतरी हिंमत आहे नवीन, साहेब वेगळं पण ह्यांच्याकडे काहीतरी पाहिजे म्हणजे हां. वेगळं पण म्हणण्यापेक्षा काहीतरी नवीन पाहिजे पाहिजे. कसं आहे आता त्याच गोष्टी आता म्हणजे कसं आहे, शेतकऱ्यांना म्हणजे त्यातून काय म्हणजे कसं आहे आपल्याला घातलेला खर्च पण निघत नाही हं. त्यामुळं त्यात काय राहिलं नाही पूर्वीच्या शेतीमध्ये आता बरं. त्यामुळे इथं कसं आहे म्हणजे ह्या दादांचं म्हणजे आदर्श घेण्यासारखं कसं आहे ह्या सगळ्यांनी म्हणजे ग्रुपने जी ग्रुप शेती केली. ना, हं. म्हणजे ते महत्वाचं आहे आणि कसं आहे त्या ग्रुपला त्यांनी पूर्ण म्हणजे कसं करतात फक्त ग्रुप काढून पण नाही चालणार म्हणजे कसं आहे त्यासाठी त्यांनी एक ऑफिस काढून म्हणजे रोजच्या रोज म्हणजे अपडेशन आहे साहेब त्यांचं. त्यांनी काय जरी कोणाच्यात काय बदल झाला तर ते सगळे अपडेट करतात ते सगळे update करतात ना एकामेकांना. आणि महत्वाचं काय अपडेट करून हं. पीक लावल्यापासून ते पूर्ण पीक मार्केटला जाऊपर्यंत त्यांची म्हणजे पूर्ण जबाबदारी घेतली बरोबर आहे. त्यामुळं त्यांना म्हणजे मानणं गरजेचं आहे शेतकरी सुद्धा साहेब एकजूट असेल तरच ते मार्केटला तुमची पत आहे साहेब. ग्रुप भलेच म्हणजे ग्रुप करतील हं. पण ग्रुपची शेवटपर्यंत घेऊन का नाही हं. त्याची पूर्ण म्हणजे त्या ग्रुपची काहीतरी एक असं सार्थक झालं पाहिजे त्या ह्याचं. कळलं काय बरोबर आहे. त्यामुळे ते त्यांनी काम करतायत त्यामुळे त्यांना इथून पुढून म्हणजे पुढील कार्यासाठी म्हणजे आमच्या पूर्ण सर्व मित्रांच्या घरी हार्दिक शुभेच्छा त्यांना ओके सर ओके. सर आपल्या भागातील जे काही शेतकरी आहेत जे केमिकल पासून आता दूर व्हायला इच्छित आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल सर? आमची इच्छा आहे त्यांनी एकदा आमचं प्रत्यक्ष पीक बघावं. हा एससीटी वैदिकवर आम्ही काय लावलंय आणि कसं आलंय हे प्रत्यक्ष लाईव्ह डेमो आहे. हे खोटं सांगायचं नाही, बनवा बनवी नाही किंवा काही नाही. आपण आता उभा राहिली ते एकही ढास कोणाला चावला का? अजिबात चावला नाही. नाही इतकं साहेब, हे असं ज्यावेळेला- ढास चावला का? स्वच्छता आणि ते पोषण चांगलं मिळालेलं आहे. हे रोग घाण आहे झाली का नाही. साहेब? रोग आहे का? रोग रोग आहे. नाही. रोग नाही. काहीच नाही. उभारून देत घास फोडून ढास काढतात. काय होत्यात? उभारून देत नाही केळीच्या बाजूला. कारण एवढं मच्छर असतात कारण दाटण जास्त असते दाटण जास्त असते. आणि सर, पूर्ण चर्चा पूर्ण नॅचरल चालू आहे. असं बाबा काय असं इथं काय हे नाही काहीच नाही. घाण काय नाही. डास मच्छर कुठे येतील, माशा कुठे येतील, जिथं घाण आहे तिथे तिथं येणार. वैदिक मध्ये घाण नाही. नाही. सगळं प्रश्नच स्वच्छ आहे. नाही. आता बघा वेन सुरू झाली तरी खालची पानं हिरवीगार आहे. हिरवीगार आहेत. म्हणजे ज्या वेळेला आपण आणली हा. नर्सरीतनं आणली तेव्हापासूनची रोपं पानं अजून आहे हाय तशी आहे. हिरवीगार आहेत. हिरवीगार आहे. हे साहेब कधी शक्य होतं? हे त्याला पोषण चांगलं असेल त्याच होऊ साहेब शकते. करपा बघायला गेलो तर केमिकलचे प्लॉट बघा साहेब करपा कुठं पण जातो माहितीये का? फार वरपर्यंत शेवटचे 3-4च पानं राहिलेले असतात ना सगळं करपलेलं असते. ते पण सुरळी जेवढी आहे का नाही तेवढीच तेवढीच हिरवी पाणी राहिलेली असते. बाकी सगळं पिवळं पडलेलं असते. पण आम्ही कसं खंडोबाची आमची चर्चा हा. एखादा स्प्रे समाधानासाठी घ्यायचं म्हणून आम्ही घेतला आणि ते सुद्धा तो घेतलं. सुद्धा तो पण घेतला तो घेतला पोषणाचा घेतला रोगाचा नाही. म्हणजे राम सर म्हणतात रोग हा अस्तित्वात नाही, कमजोरीमुळे रोग येते हे सिद्ध झाले आणि हे आपले आपण साबित करून दिलेलं आहे. 100% शाबित. कसं ओके. साहेब म्हण आहे की नाही जुनी हा. बाळाच्या आई सदृढ तर बाळ सदृढ. बाळ सदृढ, हा. सेम ह्यात आहे. म्हणजे माती सदृढ तर पीक सदृढ. पीक सदृढ. करेक्ट. ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक सर. नमस्ते. नमस्ते.